गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांच्या हस्ते करण्यात आले। शासनाने प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आली असून अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे। यापूर्वी जिल्ह्यात कुठेही गुन्हा घडल्यास छत्रपती संभाजीनगर येथून पथक फॉरेन्सिक व्हॅन बोलवावे लागत असल्याने वेळेचा मोठा अपव्यय होत होता। आता घटनास्थळी तात्काळ पोहोचून वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करता येणार असून यात 7 वर्षे किंवा त्यापुढील शिक्षेस पात्र असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अनिवार्यपणे फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे। गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आणि निर्दोषांना न्याय मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे। या व्हॅनमुळे तपास प्रक्रियेला गती मिळून गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन प्रसंगी MCN न्यूजशी बोलताना सांगितले। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। प्रत्येक उपविभागीय कार्यालयात आता फॉरेन्सिक गाडी दिलेली आहे आणि या गाडीचा काय फायदा होणार आहे या उपविभागीय कार्यालयाअंतर्गत आपण आता इथे DYSP आहे उपविभागीय अधिकारी निलेश पालवे साहेब त्यांच्याशी माहिती घेणार आहोत। सर, नेमकं या गाडीमुळे काय फायदा होणार? आपल्याकडे कोणत्याही गुन्ह्याचा तपास करत असताना त्याचे तांत्रिक पुरावे गोळा करणं, ते पण व्यवस्थित पद्धतीने गोळा करणं फार आवश्यक आहे। यासाठी शासनाने आता ह्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्याचे तज्ज्ञ व्यक्ती पण त्या ठिकाणी हे पथक आपल्याकडे 24 तास कार्यरत राहणार आहे। कोणताही गंभीर गुन्हा झाला की त्या गुन्ह्याच्या घटनास्थळी जाणे, त्या ठिकाणी फोटो असतील, व्हिडिओ असतील, त्या ठिकाणी पुरावे, तांत्रिक पुरावे गोळा करणं असेल, या सर्व बाबी आता तज्ज्ञ पथकामार्फत केल्या जाणार आहेत। त्यामुळे त्या गुन्ह्याचे पुरावे व्यवस्थित गोळा होणं आणि ते गुन्हे सिद्धी होणं यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे। त्या दृष्टिकोनातून हे पथक आता आपल्या उपविभागामध्ये ही व्हॅन उपलब्ध झालेली आहे। सर, यापूर्वी आपल्याकडे गाडी नव्हती, तर नेमकं किती वेळ लागत होता शहरातून गाडी यायला? यापूर्वी असं असायचं की जी आपली रिजनल फॉरेन्सिक जी काय लॅबोरेटरी आहे संभाजीनगरला, त्या ठिकाणाहून एखादी गाडी किंवा पथक त्या ठिकाणी उपलब्ध असायचं, परंतु पूर्ण जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ते कमी पडत होतं। त्यामुळे वेळेवर पथक उपलब्ध होत नसायचं आपल्याला आणि बऱ्याचदा उशीर झाल्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता पण त्या ठिकाणी असते। अशा वेळेस आपल्या उपविभागात आता गाडी आणि तज्ज्ञ उपलब्ध झाल्यामुळे लवकरात लवकर हे पथक घटनास्थळी पोहोचेल आणि योग्य त्या वेळी पद्धतशीर पद्धतीने आपल्याला पुरावे गोळा करण्यासाठी या पथकाची खूप मदत होणार आहे।